जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री अवघ्या 2 तासाच्या कालावधीत भूकंपाचे सलग 4 धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। जवळपास 40 गावांमध्ये हे धक्के जाणवलेत। अनेक गावांमधील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वसमत तालुक्यातील शिर्डी इथं पहाटे 1:37 पहिला भूकंपाचा धक्का जाणवला। त्याची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। त्यानंतर 2:15 वाजता दुसरा धक्का 3.6 रिश्टर स्केल, 2:17 तिसरा धक्का 3.9 रिश्टर स्केल आणि 3:23 चौथा धक्का 4.1 रिश्टर स्केल जाणवला। भूकंपाचे केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील शिर्डी आणि औंढा नागनाथ तालुक्यातील काकड दाभा परिसरात असल्याचं स्पष्ट झालंय। भूकंपामुळे अनेक गावांमधील घरांच्या भिंतींना तडे गेले असून भीतीपोटी अनेक नागरिकांनी संपूर्ण रात्र घराबाहेर काढली। सलग 4 धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलंय। सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते म्हणजे आपले तीव्रता होती त्याच्यामध्ये जवळपास 4, 4:15, 4:30 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आपण जे आहे प्रशासन याच्यामध्ये ससज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। धन्यवाद।